बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल, अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो. आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा. उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. शिवसैनिकांनो, आज सकाळीच एक बातमी ऐकली. कायद्याच्या एका अभ्यासकाचं, स्वयंघोषित म्हणतात बरं का, ते स्वतःला कायद्याचे स्वयंघोषित अभ्यासक म्हणतात. तसे पेशाने ते वकील आहेत, पेशाने सरकारी वकील आहेत, पेशाने वकील आहेत, पण ते स्वयंघोषित स्वतःला अभ्यासक असं म्हणवतात. म्हणजे त्यांनी स्वतःला ते नाव देऊन ठेवलेलं आहे. आणि दुसराही ते शब्द वापरतात, कायद्याचे विद्यार्थी. आम्ही कायद्याचे विद्यार्थी, आम्ही कायद्याचे अभ्यासक, संशोधक असं तुम्ही म्हणू शकता. पण पेशाने ते वकील आहेत. त्यांच्याविषयी माझ्या मनात आदर आहे का, तुम्ही आम्हाला प्रश्न विचाराल तर नक्कीच आदर होता. तोपर्यंत जोपर्यंत आम्ही त्यांना एक वकील म्हणून पाहत होतो आणि एक निष्पक्ष वकील म्हणून आम्ही त्यांना पाहत होतो, तोपर्यंत नक्कीच आमच्या मनात त्यांच्याविषयी आदर होता. एक मराठी व्यक्ती आहे, एका सर्वोच्च स्थानावर गेली होती. एका महत्वाच्या खटल्यामध्ये, मुंबईवरच्या आतंकवादी हल्ल्याच्या त्या खटल्यामध्ये त्या अजमल कसाबला जगासमोर नागडा करण्याचं काम, मी नागडा हा शब्द अतिशय योग्य आहे, पाकिस्तानच्या त्या चेहऱ्याला नागडा करण्याचं काम, तो बुरखा फाडण्याचं काम ह्या व्यक्तीने अगदी इमाने इतबारे केलं. त्याबद्दल त्यांना मी मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच करेल. आपण काय आपल्याकडनं, आपल्या शिवसैनिकांकडनं जो कुठला सर्वोच्च किताब आहे, आपल्याकडे हाच सर्वोच्च किताब मानाचा जय महाराष्ट्र, मानाचा जय महाराष्ट्र तुम्हाला देऊ केला त्यासाठी. पण तो भाग संपल्यानंतर ज्या प्रकारे विशेषतः 2022 नंतर, जून 2022 नंतर ज्यावेळेस शिवसेना फुटली, आमची खरं तर अपेक्षा होती महाराष्ट्रातल्या कित्येक मराठी साहित्यिक असतील, तत्ववेत्ते असतील, जे कुठले त्यांचं सर्वोच्च क्षेत्र असेल, अगदी क्रीडापासून विज्ञानपासून सगळ्या क्षेत्रांमधनं, त्या क्षेत्रातल्या लोकांनी या सगळ्यावर आपलं मनोगत व्यक्त करावं. महाराष्ट्रात जो काही धिंगाणा चालू आहे याच्यावर आपलं बघा, चला मनोगत नाही व्यक्त केलं, तुम्ही घाबरून राहिलात, लपून बसलात, बिळात घुसलात, सगळं मान्य, पण कमीत कमी बाहेर येऊन असली थेर दाखवायची गरज नव्हती. मला खरं तर आजही आदर वाटतो उल्हास बापटांचा. ते बापट साहेब यांच्या इतकं मोठं व्यक्तिमत्व कदाचित नसेल ते, पण ते पॅरलल आपली भूमिका मांडतात. कायदा काय सांगतो हे सांगायचा प्रयत्न करतात. फक्त संविधानाच्या चौकटीत राहून संविधान या गोष्टीविषयी काय सांगतं हे सांगतात. मात्र ह्या व्यक्तीने ज्यावेळेस शिवसेना फुटली त्यानंतर जो काही 360 डिग्री चेंज घेतला, आज कदाचित तुम्हाला वेगळं वाटेल. आज तुम्ही म्हणाल कदाचित यांच्याविषयी बोलताय, तुमच्यावर एखादी नोटीस टाकली तर टाकली, काय फरक पडतो. बोलणं हाच एक गुन्हा आहे आपल्या देशामध्ये. तुम्ही जर विखारी बोलत असाल, तुम्ही विरोधात बोलत असाल, आता ते झालंय ना काल परवा, डावा उजवा विचार यांनी करून टाकला. डावा उजवा कुणी ठरवायचं, कमीने ठरवायचं. जर तुम्ही यांच्या विरोधात बोलाल, तुम्ही संपवले जाल. पण आम्हाला संपवले जाण्याची भीती त्याच वेळेस संपली. शिवसेना एक वादळची ज्या दिवशी स्थापना झाली ना शिवसैनिकांनो, ज्या वेळेस शिवसेना फुटली त्याच दिवशी शिवसेना एक वादळची स्थापना झालेली आहे. लक्षात घ्या, जेवढी यांची गद्दारी, म्हणजे जेवढा यांच्या गद्दारीचा काळ मोठमोठा होत जाईल, तेवढीच शिवसेना एक वादळची, तेवढंच शिवसेना एक वादळचं वय तुम्ही म्हणू शकता. शिवसेना एक वादळी तेवढाच काळ काढेल. आणि शिवसेना एक वादळचं उद्दिष्टच मुळात हे आहे, मी 100% तुमच्या सर्वांसमोर आज व्यक्त होतो. शिवसेना एक वादळचं उद्दिष्टच मुळात हे आहे की शिवसेनेवर होणारे आघात आणि शिवसेनेवर होणारे आरोप यांचं चोख प्रत्युत्तर देणं, एकमेव उद्देश आहे शिवसेना एक वादळचा. आणि आपण त्यासाठी कटिबद्ध आहोत, वचनबद्ध आहोत बाळासाहेबांशी. मी मूळ विषयावर येतो. जेव्हापासून शिवसेना फुटली, अगदी त्या क्षणापासून या माणसाने जेव्हा मीडियावर आले तेव्हा त्यांनी शिवसेनेच्या विरोधातच त्यांच्या भूमिका घेतलेल्या आहेत. ज्यावेळेस त्यांना मत विचारलं गेलं त्यांचं स्वतःच, कायदा काय सांगतो चला लांब ठेवा, पण तुमचं वैयक्तिक, त्यांचं वैयक्तिक मत हे कायम भाजपच्या बाजूने झुकलेलं धार्जिणं दिसलं. आणि आपण सर्वांनी ते पाहिलं. भाजपच्या भूमिकांशी यांची मतं जुळत होती. तेव्हाच कमेंटमध्ये जनता असेल किंवा सर्वसामान्य महाराष्ट्राची जनता म्हणू शकता,
सर्वसामान्य कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते नाही म्हणणार मी, सर्वसामान्य महाराष्ट्राची जनता त्या मीडियाच्या खाली येऊन व्यक्त होत होती. हे पाणी कुठेतरी वळलेलं दिसतंय, या पाण्याला रंग येऊ लागलाय कमळीचा, या पाण्याला वास येऊ लागलाय कमळीचा. आणि आम्ही त्याच वेळेस म्हणालो होतो भविष्य उज्ज्वल आहे, कायद्याच्या अभ्यासकांचं भविष्य उज्ज्वल आहे. आणि त्या उज्ज्वलपणावर असा ठपकन ठपका पडला. ठपका नाही म्हणतात, ठप्पा पडला. ठपका कसला, ठप्पा पडला. साहेबांची राष्ट्रपती नियुक्त कोट्यातून खासदारकी, आपण त्यांना शुभेच्छा देऊयात. काय असतं ना शेवटी शिवसैनिकांनो, हा जो भाग आहे ना, हा भाग लिहून आले होते जेव्हापासून शिवसेनेच्या विरोधात भूमिका घेतल्या, कायद्यातल्या पळवाटा सांगितल्या, कायद्यातल्या पळवाटा शोधून शोधून त्याचे अभ्यास झाले. आणि बरोबर तेवढ्यावरच सो कॉल्ड स्वयंघोषित ट्रायब्युनल, विधानसभांचे अध्यक्ष असतील, ECI असतील, यांनी बरोबरच ह्या अभ्यासकांच्या मदतीनेच बरोबर काही गोष्टी चौकटीत ठेवल्या. या सगळ्या गोष्टींचा, कायद्याच्या पळवाटांचा शिवसेनेच्या केसच्या मध्ये अशा प्रकारे उपयोग झाला जेणेकरून शिवसेनेची केस ही कमकुवत कशी होईल, जेणेकरून गद्दार गटाला कशा प्रकारे कायदेशीर मान्यता मिळेल, जेणेकरून गद्दार गटाला कशा प्रकारे चिन्ह मिळेल, नाव मिळेल, मान्यता मिळून जाईल. या सगळ्या गोष्टींची काय कुणास ठाऊक, मी माझे शब्द योग्य आहेत अयोग्य आहेत, या सगळ्या गोष्टींची तजवीजच जणू काही करून ठेवली. भविष्य उज्ज्वल असायला हवं. छातीवर असा हात ठेवायचा आणि सांगायचं हे जे काही मिळालं स्वकर्तृत्वावर मिळालं, माझ्या आजवरच्या तपश्चर्येवर मिळालं, माझ्या आजवरच्या वकिलीवर मिळालं, माझ्या आजवरच्या माझ्या मेहनतीवर मिळालं. आमच्या मनात आदर तुमचा मंत्री, केंद्रीय मंत्रीपेक्षाही जास्त होता त्यावेळेस, ज्यावेळेस आपण नागडं करत होता त्या पाकिस्तानाला, ज्यावेळेस आपण नागडं करत होता त्या पाकिस्तानाच्या हेतूला. आणि ज्या वेळेस जवळपास वर्ष, सव्वा वर्ष, 1.5 वर्ष ती केस चालली, पण त्या 1.25 वर्षाच्या केसच्या दरम्यान शिवसैनिकांनो लक्षात घ्या, एक एक बाजू जगासमोर आपण आणत होतो. की त्या डेव्हिड हेडली पासून याच्या पाकिस्तानात कशा प्रकारे ट्रेनिंग झाले, अगदी कुठल्या कुठल्या संघटनांचे हात याच्यामध्ये, या सगळ्या गोष्टी बेनकाब होत असताना जगाला कळत होतं की नेमकं काय घडलं होतं. आणि त्यांचा हात त्यावेळेस आम्ही तुम्हाला केंद्रीय मंत्र्यापेक्षाही जास्त वरचं मानत होतो. आज काय झालं? आज मात्र एका पक्षाची राज्यसभेची खासदारकी घेऊन आपण तो सगळा असा वरती गेलेला आलेख असा खाली आणलात. बरं, हे सगळं सांगत असताना आपण सांगताय की आम्ही कायद्याचं संरक्षण कसं होईल, बाबासाहेबांच्या संविधानाला कशा प्रकारे संरक्षण मिळेल, काय काय म्हणत होते, सामान्य माणसांना कायद्यावर विश्वास पटेल, अशा प्रकारच्या गोष्टी. सामान्य माणसाला कायद्यावर विश्वास त्याच वेळेस गेला, आमचा विश्वास त्याच वेळेस संपला ज्या दिवशी 145 पानांचा निकाल लिहून चोराच्या हातात किल्ल्या दिल्या गेल्या. चोरांनो, हे घ्या, शिवसेनेला न्याय द्या, हे घ्या तुमच्या हातात किल्ल्या. आमच्या तोंडावर 145 पानं मारली गेली. न्यायाधीशांच्या नियुक्त्यांपासूनचा काहीतरी उल्लेख करायचा यांनी प्रयत्न केला. न्यायाधीशांच्या नियुक्त्यांमध्ये काही बदल घडवायचे असतील, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या त्या अध्यक्षांच्या नियुक्त्यांमध्ये काही बदल, त्यासाठी मी राज्यसभेत जाऊन अभ्यासपूर्ण मत मांडेल. होय, उद्दिष्ट हेच आहे. संविधान रचनाकर्त्यांनी ज्यावेळेस असे राष्ट्रपती निर्देशित खासदार पाठवण्यामागचं उद्दिष्ट तेच आहे. पण हरताळ फासला तेव्हा जातो कारण बाबासाहेब अतिशय योग्य म्हणाले, ते संविधान कुणाच्या हातात आहे त्याच्यावर संविधानाची, तो म्हणजे बघा, संविधान तर आहे, व्यवस्थित आहे, पण तो वापरलं जातोय कुणाकडनं याच्यावर सगळं त्याचं यश अपयश अवलंबून असतं. काय म्हणाले बघा ना साहेब मगाच्या त्यांच्या एका इंटरव्ह्यू मध्ये, जळगाव माझी ही जन्मभूमी आहे, मुंबई आणि महाराष्ट्र ही माझी कर्मभूमी झाली, आता दिल्लीपासून तर माझा देश ही माझी कर्मभूमी राहील. कारण राज्यसभेचा सभासद म्हणून संपूर्ण देशाकडे मी माझी कर्मभूमी बनवून बघतो. म्हणून आमचा देश, याच्यातील देशाचे कायदे, सामान्य माणसाचा या देशाच्या असलेल्या कायद्यांवरचा विश्वास, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आम्हाला संविधान दिलं आहे ते संविधान कशा रीतीने बरकरार राहील. त्याचप्रमाणे आपल्या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश गवई साहेब यांनी काल जी चिंता व्यक्त केली की न्यायालयीन प्रक्रियेमध्ये देखील संशोधन होणं जरुरीचं आहे, मी पूर्णपणे सहमत आहे. त्यामुळे न्यायपालिका याच्यामधील देखील काही दोष असतील ते दोष कसे काढता येतील,
लोकांच्या मनात सीझर वाईब मस्ट बी अबाउट सस्पिशन. त्यामुळे न्यायाधीश आणि न्यायपालिका आणि सामान्य माणसाला न्याय लवकर कसा मिळेल या संदर्भात देखील मी अंतर्मुख होऊन विचार करेल आणि त्या दृष्टिकोनातून राज्यसभेत मला कायद्यामध्ये काय आणता येईल बदल, जेणेकरून सामान्य माणसाला मग ती न्यायाधीशांच्या नियुक्तीची असो किंवा इतर कुठली असो या दृष्टिकोनातून सखोल अभ्यास करायची ताकद मला आपल्या सगळ्यांच्या. या व्हिडिओमध्ये निकम साहेब म्हणाले सामान्य माणसाला लवकरात लवकर न्याय कसा दिला जाईल यावर मी काहीतरी उल्लेखनीय कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. सामान्य माणसाचं दूरच, अति रेअरेस्ट टू रेअर केस जी देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारी आहे. मी राजकारण हा शब्द का वापरतोय? देशाच्या लोकशाहीला कलाटणी देणारी आहे, देशाच्या लोकशाहीला संपवणारी. जर या केसवर योग्य तो निकाल झाला नाही किंवा या केसवर जर आपण वेळच दिला नाही, कारण बघा ना गेल्या 2-2.5 वर्षापासून माननीय सुप्रीम कोर्टामध्ये केस प्रलंबित आहे, त्याला तारखा मिळत नाहीत. आज त्या केसवर जर निकाल लागला असता तर राष्ट्रवादी काँग्रेस सारखा पक्ष फुटला नसता. अनुच्छेद 10, परिशिष्ट 10, काय ते कुठलं 10 की 12चं मला माहित नाही, ते कुठलं कलम, हे 10चं कलम आज आहे का, अस्तित्वात आहे का, याच्यावर मात्र कायदे तज्ज्ञ, याच्यावर मात्र कायद्याचे अभ्यासक, कायद्याचे विद्यार्थी मुख घेऊन गप्प बसले. लक्षात घ्या, जुन्या काळातले हिंदी चित्रपट खूप काही शिकवून गेलेले आहेत. त्यावेळेस एक घाणेरडा प्रसंग गावामध्ये घडत असतो. समजा एक उदाहरण घ्या, एखाद्या बलात्काराचा प्रसंग गावामध्ये घडत असतो, गुंडे बलात्कार करत असतात त्या ठिकाणी, आणि तुम्ही लक्षात घ्या त्यावेळेस गावातली प्रतिष्ठित मंडळी अशी डोळे बंद करून बसलेली असतात. ज्यावेळेस पोलीस त्यांना म्हणतात चला कोर्टामध्ये या, साक्ष द्या, ती प्रतिष्ठित मंडळी कोर्टात जात नाहीत. गुंडांची भीती आणि त्याचसोबत गुंडांकडून मिळालेली आमिष, हे तुम्ही पाहिलं असाल. ही चित्र अनेकदा तुम्ही अनेक जुन्या हिंदी चित्रपटात. आज तुम्ही बघा, देशाच्या लोकशाहीवर बलात्कार होत गेला. जवळपास गेली 2 वर्ष होतोय. देशाची लोकशाही इथे न्याय मागते, पण आज तिच्या बाजूने बोलण्यापेक्षा तिच्या विरोधात बोललं जातं. म्हणजे काही ठिकाणी चला विरोधातही नाही असंही आपण म्हणू की शांत बसून घेतलं जातं. शांत बसणं सुद्धा हा अपराध आहे, लक्षात घ्या. आणि विशेषतः कायद्याच्या विद्यार्थ्यांनी, कायद्याच्या अभ्यासकांनी हे यावेळेस शांत बसणं म्हणजे हा तुम्ही अपराध केलात. आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या न्याय क्षेत्राला आपण न्याय दिलात का, हा प्रश्न स्वतःला करायला हवा. आज मी तुम्हाला एक साधा व्हिडिओ दाखवतो. तुम्ही त्यांचे सारे जुने त्यांच्या स्टेटमेंट तुम्हाला आठवत असतील, अगदी 1-1.5-2 वर्षांपूर्वीच्या स्टेटमेंट. ज्यावेळेस शिवसेनेच्या बाबतीत पत्रकार त्यांना प्रश्न विचारत होते, हे म्हणायचे काय, 16 आमदारांची अपात्रता ही काही कोर्टाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही, ही येते विधानसभा अध्यक्षांच्या अधिकार क्षेत्रामध्ये. 16 आमदारांची अपात्रता, बरं का. बरं मला सांगा, त्याच वेळेस ज्यावेळेस पत्रकार विचारायचे नरहरी झिरवळांनी 16 अपात्र केले, त्याच्यावर मात्र सुप्रीम कोर्टाने स्टे आणला, नरहरी झिरवळांच्या निर्णयाला क्रॉस मारली, त्याच्यावर तुमचं मत काय? तो सुप्रीम कोर्टाचा अधिकार आहे. बघा बरं का, 16 आमदारांची अपात्रतेची याचिका माननीय सुप्रीम कोर्टामध्ये जी शिवसेनेकडनं करण्यात आली, त्याच्यावर मात्र यांचं मत तो विधानसभेच्या अध्यक्षांचा अधिकार. मग ज्यावेळेस नरहरी झिरवळ उपसभापतींनी जे 16 अपात्र केले गद्दार, त्यांच्याविषयी मात्र म्हणजे किती करावं, ही सगळी बक्षिसी. जरा पहा ना, हा व्हिडिओ पहा. 16 आमदारांनी जी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती की त्यांना अपात्रतेची जी नोटीस काढलेली आहे ही विधिमंडळाच्या अधिनियमानुसार नाही. कारण विधिमंडळाच्या अधिनियमानुसार अपात्रतेची नोटीस ही 7 दिवसाची काढायला हवी होती, पण ती 48 तासाची काढण्यात आली. आणि त्यालाच त्यावेळेला शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने काही अंशतः त्यांना रिलीफ दिला होता. अंशतः रिलीफ मी एवढ्याच करता म्हणतो की सर्वोच्च न्यायालयाने ती मुदत 11 जुलैपर्यंत वाढवून दिली होती, आणि म्हणजे तो पार्शली. परंतु प्रश्न असा आहे की एक आमदार हा पात्र आहे किंवा अपात्र आहे हे ठरवण्याचा अधिकार न्यायालयाला प्रथम श्रेणी नाही. तो अधिकार विधानसभेच्या अध्यक्षांना आहे. आणि मला असं वाटतं की हा आमदारांच्या अपात्रतेचा विषय हा जो आहे हा सर्वोच्च न्यायालयात तो चालू शकत नाही, कारण तो इट विल गो बॅक टू असेंब्ली.
जो व्हिडिओ तुम्ही आता पाहिला हा प्रातिनिधिक आहे. असे हजारो व्हिडिओ आहेत सोशल मीडियावर, ज्याच्या खाली हजारो कमेंट सुद्धा आहेत की असे उज्ज्वल निकम या अगोदर आमच्याकडनं कधी पाहण्यात आले नाहीत. हे उज्ज्वल निकम आम्ही पाहिले ते उज्ज्वल निकम जे कसाबच्या केसच्या वेळेस होते, त्यांच्यात आणि यांच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. काहीतरी बदललंय, कुठला तरी राजकीय वास येतोय, काहीतरी भविष्य उज्ज्वल होणार आहे बहुतेक. या अशा अनेक लाखो कमेंट्स त्या व्हिडिओच्या खाली आहेत. मी तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवतो ज्यामध्ये सौभाग्यवती निकम, उज्ज्वल साहेबांच्या धर्मपत्नी, यांनी त्यांचा आनंद व्यक्त करताना, आणि आनंद होणं स्वाभाविक आहे, त्याच्यामध्ये माझं कुठलंही दुमत नाही, आनंद व्यक्त करताना यांच्याकडनं भविष्यामध्ये ज्या नवीन रोलमध्ये ते जातील त्यासाठी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि त्यांनी आतापर्यंत जे कार्य केलं, त्यांच्या क्षेत्रामध्ये जे कार्य केलं त्याच्याविषयी त्या म्हणालेल्या आहेत. पण त्यांनी बोलता बोलता यांचं एक वाक्य आहे त्यांच्या तोंडून की ते भविष्यामध्ये आपल्या ह्या पदाला सुद्धा न्याय देतील. पण मी तुम्हाला अगोदर तो व्हिडिओ दाखवेलच, पण मला त्यांना एक साधा प्रश्न विचारायचा आहे. आता हा प्रश्न त्यांना सुद्धा आहे, निकम साहेबांना सुद्धा आहे. आमच्या देशमुखांच्या केसचं काय झालं? जी केस तुमच्याकडे होती, आमच्या देशमुखांची केस कुठपर्यंत आली? संतोष देशमुखांची केस कुठवर? संतोष देशमुखांची केसही तुम्हाला आठवत असेल, त्याच्या अगोदर त्यांच्याकडे पोहोचवलेली अक्षता म्हात्रेची केस, तिचं काय झालं? कुठपर्यंत आली अक्षता म्हात्रेची केस? अक्षता म्हात्रे म्हणजे कोण तुम्हाला माहिती असेल ना? शिळफाटा प्रकरण. एका म्हणजे जवळपास मंदिरातल्या 4 ते 5 नराधम पुजाऱ्यांनीच तिच्यावर अतिप्रसंग केला, तिचा मृत्यू झाला, त्याच्यामुळे तिची हत्या झाली तिथे. आज अक्षता म्हात्रेच्या प्रकरणाचं काय झालं? कुठपर्यंत आहे? काही कशाचा ताण पडता नाही. कुठपर्यंत आली ही प्रकरणं? ही 1-2 दिवसात होत नसतात, पण आज ती प्रकरणं साधी ऐकिवात सुद्धा येत नाहीत कुठे. आणि या दोनही प्रकरणांमध्ये हे सरकारी वकील आहेत, म्हणून मी हा प्रश्न यांना विचारतोय. प्रश्न विचारणं हा तुमचा माझा अधिकार आहे. जरा पहा ना, सौभाग्यवती निकम ताई नेमकं काय म्हणतायत. निकम साहेबांचा जो क्षेत्र होतं, न्याय क्षेत्र, वकिली क्षेत्र, त्यांनी आता फक्त क्षेत्र बदललंय. त्यांनी त्यांच्या क्षेत्रात आतापर्यंत अभूतपूर्व कामगिरी केलेली आहे आणि या नवीन क्षेत्रातही करतील ह्याचा मला पूर्ण विश्वास आहे. त्यांच्यावर जो विश्वास दाखवला आपल्या पंतप्रधानांनी, अमितजींनी, फडणवीसजींनी आणि भारतीय जनतेने, त्या विश्वासाला ते कधीही तडा जाऊ देणार नाही. ते त्यांचं काम निष्ठेने आणि पूर्ण चिकाटीने करतील ह्याची मला पूर्ण खात्री आहे. आणि आनंद इतका झालाय की काय बोलू हे मला आता सुचत नाहीये. मला खरंच वाटत नाही या सगळ्या प्रकरणांमध्ये पुढे काय होईल, कारण आता वेळच मिळणार नाही. आतापर्यंत आपण सरकारी वकील होतात, आता आपण राज्यसभेचे खासदार, कारण त्याही क्षेत्राला न्याय द्यायचा आहे. आता वेळ मिळणार नाही. आमच्या संतोष देशमुखाला, त्या अक्षता म्हात्रेंना आणि ज्या कुठल्या केसेस आपल्याकडे ऍज अ सरकारी वकील म्हणून आपल्याकडे असतील त्या सगळ्या प्रकरणांना आता न्याय कसा मिळणार? हा एक माझा साधा सोपा प्रश्न. आता आम्हाला अशा अनेक खासदारक्या पाहायच्या आहेत. यात काही माजी न्यायाधीश येतील, यात काही माजी अधिकारी येतील, ज्या अधिकाऱ्यांनी इमाने इतबारे सेवा बजावलेली असेल. अशा अनेक खासदारक्या आम्हाला आता भविष्यामध्ये पाहायला भेटणार आहेत. त्याची सुरुवात कदाचित इथून झालेली आहे. मी सकाळी ज्यावेळेस टेलिव्हिजन पाहायला सुरुवात केली आणि मला ही बातमी सगळ्यात प्रथम कळाली. बातमी अशी ऐकायला आली की राष्ट्रपतींच्या कोट्यातनं अशा प्रकारे खासदारकी जाते आणि तुम्हाला फोन मोदी साहेबांचा आलाय आणि मोदी साहेब म्हणतायत की मराठीत बोलू की इंग्रजीमध्ये बोलू. आपण म्हणालात आपण कुठल्याही भाषेत, मला वाटतं दोन्ही भाषेत तुम्ही प्रगल्भ आहात, तुम्ही कुठल्याही भाषेत बोलायला हवं होतं ना साहेब, मराठीत बोला, आवडेल आम्हाला. पण कशाला? कोण एवढी मोठी रिस्क कोण कशाला घेईल? त्यांनी विचारलाय प्रश्न, यांनी दिलं उत्तर. बोला हिंदीमध्ये किंवा ज्या कुठल्या भाषेत तुम्हाला जमतंय. विषय तोही नाही महत्वाचा आता माझ्या इथे पुढे. विषय हा आहे की राष्ट्रपतीच्या कोट्यातल्या खासदारक्यांसाठी मोदी साहेबांनी फोन करावा. स्ट्रेंज, नवल वाटलं मला. ह्याच्यात नेमका कायदा काय सांगतो मला माहित नाही, पण कोटा कुणाचा, फोन कुणाचे? जर तुमच्याकडे याच्याविषयी जास्तीची काही माहिती असेल किंवा हे चालत असेल, ही प्रथा असेल, तसं मला लिहा, जरा कमेंटमध्ये लिहा. आजवर आपण कायद्याचे 3-13 हा शब्द ऐकला होता, हा शब्दप्रयोग ऐकला होता, पण कायद्याचे 4-14 आता इथून पुढे आपल्याला पाहिजेत. कारण हे असेच कायद्याचे अभ्यासक, कायद्याचे रक्षक, कायद्याचे विद्यार्थी, कायदे पंडित वगैरे वगैरे हे आता अशा आशा लावून बसलेले असतील. आपले गुण आणि रत्न उधळून झाले की हे सगळे असे आशा अपेक्षा ठेवतात.
मग ह्यांच्या अशी प्रमोशन होतात आणि मग कायद्याचे 3-13 नाही, कायद्याचे 4-14 आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आपल्याला पाहायला मिळतात. मी तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवतो. या व्हिडिओमध्ये त्यांनी प्रत्येकाचे आभार मानले. अगदी त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षापासून, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापासून, नरेंद्र मोदी साहेबांपासून सगळ्यांचे आभार मानले. पण एक नाव विसरले ना, तर खेळ झाला. नाव विसरले. बरं, पत्रकार परिषद. शेवटी त्यांच्या चिरंजीवांनी येऊन त्यांना सांगितलं, कानामध्ये येऊन सांगितलं की एक नाव विसरले कदाचित. कारण चिरंजीवांनी काय सांगितलं हे आम्ही कोणीच ऐकलं नाही. पण अंदाज आहे माझा हा. कारण ज्यावेळेस त्यांनी ते नाव ते येऊन जेव्हा कानात बोलले, अचानक यांनी अमित शहाचं सुद्धा नाव घेतलं. म्हणजे किती ती भीती आहे. एक नाव जरी विसरलं तरी ती केवढी भीती आहे. जरा पहा ना हा किस्सा. मी देखील देशाचे पंतप्रधान मोदीजी, त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाने ज्यावेळेला मला निवडणुकीसाठी उभं केलं होतं, त्यावेळेला पक्षाचे अध्यक्ष JD नड्डा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि तमाम भाजप पक्षाने जो माझ्यावरती लोकसभेच्या निवडणुकीत जो विश्वास प्रकट केला होता, त्याला मी तो यावेळेला देखील सार्थ करून दाखवेन. अर्थात राष्ट्रपतींचा तर्फे नियुक्त सभासद असल्याने माझ्यावरती मोठी जबाबदारी असणार आहे. त्यामुळे कायद्याचा अभ्यास, कायद्याचं विश्लेषण, या देशाच्या ऐक्याकरता, देशातील लोकशाही, आमचं संविधान हे कशा रीतीने प्रबळ राहील याची काळजी घेण्याकरता मी माझ्या बुद्धीच्या कृतीप्रमाणे मी निश्चित प्रयत्न करेल, असं मी आपल्या महाराष्ट्राच्या जनतेला आश्वासित करतो. कारण महाराष्ट्रातून फक्त माझी एकट्याचीच नियुक्ती राष्ट्रपती महोदयांनी केलं, त्यामुळे मी राष्ट्रपती महोदयांचे देखील व्यक्तिशः आभारी आहे. आणि निश्चित मला कल्पना आहे की ही जबाबदारी जरी मोठी असली तरी आपल्या सगळ्यांचे, महाराष्ट्रातील मराठी जनतेचे, इतर भाषिकांचे, सगळ्यांचे शुभाशीर्वाद मला मिळतील यात मला शंका नाही. त्याचप्रमाणे अनेक दहशतवाद्यांचे खटले चालवत असताना मला आपल्या देशाचे गृहमंत्री अमित भाई यांनी विशेषतः कशा प्रकारे तिथे चिरंजीव आले, त्यांनी कानामध्ये काहीतरी सांगितलं आणि लागलीच अमित शहाचं नाव तिथे मीडिया समोर घेण्यात आलं. हा डर आहे, डर. त्याला म्हणतो आम्ही डर. आणि हा डर असा आहे ना, या डरच्याच बळावर अनेक आमदार, अनेक खासदार, फक्त हा डर इथूनच एवढाच डर नाही, यांच्या संस्थांचा सुद्धा एक डर आहे वातावरणात. यांच्या संस्था बरोबर टार्गेट करतात लोकांना आणि त्या डरचा फायदा घेऊन, त्या भीती दाखवून अनेक माणसं फोडली जातात, पक्ष फोडले जातात. लक्षात घ्या, या सगळ्याच्या विरोधात लढण्याची ताकद फक्त माय भवानीने, आई तुळजाभवानीने, आई जगदंबेने आणि छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने आम्हाला मिळत राहावी, एवढीच प्रार्थना देवाचरणी करतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो. असल्या अनेक बक्षिसे आपल्याला पुढे पाहायच्या आहेत, नवल वाटून घेऊ नका. या असल्या बक्षिसे दिल्या जाणार. जेवढं तुमच्या शिवसेनेच्या विरोधात लोक जे जे काम करणार त्यांना ह्या असल्या बक्षिसे मिळणार. आणि अभिमान बाळगा, फाटक्या खिशाचे आपण आहोत, पण आपण आजही तत्वानी निष्ठेने लढतोय तुमच्या आमच्या जीवावर. आपल्या माय शिवसेनेला आपण पुन्हा या सगळ्यातून बाहेर काढण्याचा तंतोतंत प्रयत्न करत राहणार. इतकंच सांगतो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.